बाह्य वस्तूंची आसक्ती, विषयांची आसक्ती आणि व्यक्तीची आसक्ती त्या सुखी देऊ शकत नाही, कारण आपण झोपीत असतो, आपल्याला काही कळत नसतं. त्याला म्हणतात मोह मदिरा फुलले. आणि मोह प्रमुख आहे. मोह असला की ती वस्तू हवीशी वाटते, ती व्यक्ती हवीशी वाटते, त्याच्यातनं लोभ उत्पन्न होतो. मूळ काम आहे, कामापासनं मोह उत्पन्न होतो, मोहापासनं लोभ उत्पन्न होतो. आणि लोभ जर तो नाही, आपल्याला पैसा, अडका, स्त्री काही मिळालं तर क्रोध उत्पन्न होतो. म्हणजे खरं काम आहे आणि त्याच्यानंतर मोह आहे. काम तर आधीच संपवा, काम वासना इच्छा करू नका भगवंतांनी सांगितलंय. आता मोहाकडे भगवंत वळले. श्रद्धा उत्पन्न झाली की मोह संपला. आणि जे माझे अव्हेर करतील माझ्या मताचा, ते मोह मदिरा भुलले. काम क्रोधी सगळं होईल, त्यांचं जाणार नाही. अहो साधू झाले हे लहानपणी, आपण क्रोधी आहोत का कळेल का हो? म्हणून संसारात राहिलं पाहिजे माणसाने. 1000 शिव्या एखाद्यानं दिल्या तरी कितीदा क्रोध आला असेसमेंट तर करता येईल. अहो तुम्हाला जंगलात नेऊन टाकून दिलं, क्रोधच येणार नाही. करायला पाहिजे ना, लोभ येणार नाही. आम्ही सुंदर स्त्रीकडे पाहत नाही, त्या जंगलात काहीच नाही ना, काय पाहिजे? आम्हाला खाऊ वाटत नाही आणि ताटही नाही जेवायला. आम्ही क्रोध करत नाही. अरे क्रोधाला टाईम तर पाहिजे ना तुम्हाला एखादं. पण क्रोध आहे की नाही हे पाहण्याकरिता व्यवहार टेस्टिंग आहे. कुलकर्णीबाईला आळंदी स्वयंपाक बरोबर होत नाही म्हटल्यानंतर जो राग येतो, समजावं. समजा आला, येत नाही, त्या म्हणतात त्या दुसऱ्याने केला, मी नाही. आजकाल 3-4 जण झाले, मी नाही, तो मी नव्हे, नाही तर रागावती, जाऊ द्या मी सोडूनच देते काम. समजायचं राग आहे, मनात आत राग आहे म्हणून बाहेर आला. आणि काही विचारतील, कसं झालं आज, बरोबर नाही झालं का, बर आय विल ट्राय लेवल बेस्ट नेक्स्ट टाइम, असं म्हणेल. राग नाही, टेस्टिंग आहे. ते मोह मदिरा भुलले, विषय विषय घेरिले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत माणी. ते अज्ञानाच्या चिखलात, पंकी म्हणजे चिखलात बुडाले, मोहानी ग्रस्त झालेले, माजलेत मोहानी, आसक्तीयुक्त झालेले आहेत, विषयात चरतायत आणि सोडायला तयार नाहीत, असं समज अर्जुना. देखे शवाचिया हाती दिदले, जैसे रत्नवाया गेले, ना तरी जात्यांदा पाहले प्रमाण नेही. हे पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न जसे व्यर्थ जाते, मेल्यानंतर हातात रत्न दिलं, आणि जिवंतपणी त्याला 1 रुपया दिला नाही, आणि जाताना आता देत नाही. ते काय ओवी लिहिली मला माहीत नाही. आता त्याची अंगठी काढून घेतात, त्याचं सगळं काढून घेतात, ओरबडून घेतात त्याला, त्याचे कपडेही त्याला देत नाही. तो एक फक्त चादर, त्याचा ड्रेस, शूट, पॅन्ट तेही नाही. आज जळेल की 5000चा असतो, काही देत नाहीत त्याला. माऊलीने म्हटलंय, शवाच्या हातात रत्न दिलं, व्यर्थ आहे ना, त्याला काय त्याचा उपयोग आहे. तसं ह्या माणसांना, अपात्र माणसाला जर हे रत्न योग दिला तर ते शवाला दिल्यासारखं आहे, काही उपयोग नाही त्यांचा. कारण मोह मदिरेत नाचायलेत, ते बेधुंद झालेले आहेत व्यवहारामध्ये. शवाच्या हातात रत्न दिलं, काय चिंतामणी दिली, अध्यात्म चिंतामणी दिला, काही उपयोग नाही. ना तरी जात्यांदा पाहले प्रमाण नोहे. प्रेताच्या हातात दिलेले रत्न जसे व्यर्थ जाते, किंवा जन्मांधाला उजाडल्यावर त्या उजेडाचा काहीच पुरावा नाही. पद्धत शरीर रूपी प्रेताच्या हातात चैतन्य रूपी रत्न व्यर्थ आहे, किंवा सुप्त शक्ती रूपी जन्मांधाला
जागृत झालेल्या शक्तीच्या अथवा प्राणशक्तीच्या प्रकाशाचा काहीच उपयोग नाही. आज झोपलेला आहे, त्याला काय देऊन फायदा आहे. म्हणून मूर्खासी आबोध करू नये बापा, अभंग कृत्याचा लेशन लागो हाती. ज्ञानदेव म्हणे हे कृत्य करू नये, माय देऊ नये कोणासही. आपली आई दिल्यासारखं होईल अपात्राला तुम्ही दिलं तर, ते सांगितलं. का चंद्राचा म्हणजे श्रद्धा नसेल तर अपात्र आहेत. श्रद्धा नसेल तर ते मोह मदिरेला भुललेत. त्याला तुम्ही अध्यात्म चिंतामणी शक्ती जरी जागृत केली त्याला त्याचा उपयोग नाही. काम क्रोध लोभाच्या लहरीच निर्माण होतील, काही उपयोग होणार नाही. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवयेची वायसा, मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. अथवा चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही. चोराला चांदणं वाईट असतं बरं का, आणि कावळ्याला चंद्राचा प्रकाशाचा उपयोग नाही. त्याप्रमाणे ते रक्तरंगी बुद्धीमुळे मूर्ख आहेत. त्यांना आत्मप्रगटी करण्याच्या उपायाचा विवेक रुचणार नाही. त्यांच्यापुढं गाढवापुढे गीता तुम्ही गायला लागले, उपयोग होणार नाही. गाऊ नका भगवद्गीता गाढवापुढे. विमुख या परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना. पा काय आज्ञा दिली. त्याप्रमाणे पार्था जे लोक ऊर्ध्वगतिक उत्कर्ष करणाऱ्या परमार्थाला सोडून विषयी व्यवहार करणारे आहेत त्यांच्याशी भाषण सुद्धा करू नये. तेव्हा इतर व्यवहार मुळीच नको असा स्पष्ट अर्थ आहे. संबंध ठेवू नका. साधकांनी आपली बुद्धी बिघडू नये म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहू नका, संबंध ठेवू नका ज्यांना परमार्थाची, तुमच्या विषयाची, साधनेची, गीतेची, ज्ञानेश्वरीची गोडी नाही. त्यांच्याशी भाषण सर्वथा देखील करू नका, कारण त्यांच्या आभामंडलामध्ये तुम्ही कशाला राहता आणि तुमच्या आत्मतेज तुम्ही त्याला का देता मूर्खाला. तैसे जे पार्था विमुख गा परमार्था. रात्र आणि दिवस भजकल्दारमच्या मागे लागलेले आहेत. भजगोविंदम नाही, भजकल्दारम. त्यांना भाषणही सर्वथा करू नका. ते अज्ञानी आहेत, ते मूर्ख आहेत, सगळं ते विशेषणे पहा काय काय. तैसे जे पार्था विमुख गाव. सरळ म्हणतात लोक, आम्हाला वेळच नाही, मरायला वेळ नाही, खायला फुरसत नाही, दणकवून खातात बरं का. तैसे जे पार्था विमुख गा परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना. भाषणही करू नका. मनोनित्येन मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. अरे मानित नाहीत पण निंदाही तुमची करतील. कारण ज्याप्रमाणे पतंगाला दिव्याचा उजेड सहन होत नाही म्हणून ते झडप घालतात, त्याप्रमाणे ते लोक गीतोक्त सिद्ध योग, विज्ञान योग, सुप्त योग, जागरण किंवा क्रियाशील होणे, योग आपोआप होणे, समाधी, धारणा, ध्यान, प्रज्ञा, निष्कामता, निष्कर्मता, समता आपोआप होणाऱ्या गोष्टीला मानित नाहीत, यावर भरोसा ठेवित नाहीत व अनुभव न पाहता निंदा मात्र करू लागतात. मी सांगितलेल्या मार्गाचे हे योग, आपोआप होणारे योग, याच्यावर ज्यांचा विश्वास नाही, माझ्या प्रयोगांवर ज्यांचा विश्वास नाही, भाषण तर करू नको पण ते जळतात असं समज. कारण पतंगाला प्रकाश सहन होत नाही. ते तुमचा प्रकाश आत्मतेज सहन करू शकत नाहीत, ते जळतात. करू द्या त्यांना, दूर ठेवा. पतंगा दिपिया लिंगण तेथ त्यासी अचूक मरण. तेवी विषया चरण आत्मघात. तेथे दिवा असतो, तेथे त्यावर उडी घालण्यात पतंगाला जसे अचूक मरण ठरले आहे, तसे योगी अयोगी कोणी असो
मनबुद्धीला विषयात गुंतून व्यवहार केला की आत्मनाश त्यांचा अचूक आहे. त्या लोकांचा परिणाम आत्मनाश, आत्मघात, की त्यांना अचूक मरण येणार आत्मघाताचं. ते पतंगाला जसे अचूक उडी मारतो आणि जळून घेतो, तसे हे लोक विषयांमध्ये अचूक उडी घेतात, कुठलेच प्रयोग करत नाहीत, माझ्या प्रयोगाला मानत नाहीत. ते मरायलाच जणू तयार आहेत, मृत्यूच्या काठावर उभे आहेत असे समज. 33वा श्लोक भगवद्गीता. सदृशं चेष्टते स्वस्यः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ज्ञानवान मनुष्य देखील आपल्या स्वभावाप्रमाणे वागतो. इतर सर्व प्राणी आपल्या स्वभावावर जातात किंवा पंचमहाभूते आपापल्या मूळ अव्यक्तात लीन होतात. तेथे निग्रह काय करणार. समगीत बाप्पासाहेबांचं या श्लोकावर. ज्ञानी झाला तरी गोडी निज स्वभावना सोडी भूते स्वभाव अंकित बलात्कार तेथे व्यर्थ. आता माऊलींचं निरूपण ओव्याद्वारे. मनोनिंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदि करुणी. मनोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे. पुरुखे पुरुषांनी. म्हणून कोणत्याही जाणत्या मनुष्याने इंद्रिय मनबुद्धी प्राण यांचे कौतुकाने देखील लाड करू नयेत. हेनरी फोर्डनी स्वतःच्या पोराला अरबोपती असताना, जगाचा श्रीमंत असताना बूट पॉलिश करायला सडकेवर रोज पाठवित होते. भाग एक पैसा. इंद्रियांच्या लाळामध्ये त्यांना लोळवायचं नाही, त्यांना जाणीव झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे. म्हणून पहा, आपल्याही पोरांना बाहेर असल्यानंतर काय लाड करतो आपण. बाहेर असल्यानंतर तर इतकं कौतुक चालतं, खाऊनच मरतो ते पोरग. मी आळंदीला एक पोरग पाठवलं आमच्या गावचा. बाप्पासाहेबाकडे ठेवलं आणि त्याला म्हणलं माधुकरी मागून तू शिक आणि कीर्तनकार होऊन ये. शेवटी मी ज्यावेळेस आळंदीला गेलो दुसऱ्या वेळेस, बाबूराव जडे होते. बाबूराव मला म्हणाले, ते साधू होते, बाप्पासाहेबाकडे नेहमी यायचे. सोमाणी म्हणले, याला घेऊन जा, हे खाऊन मरेल. शिकत तर काहीच नाही, पण इतकं खातंय म्हणे की खाऊन मरेल. त्याला मी तिथून काढलं. इंद्रियांचा लळा फार लाडावू नका पोरांना. मी 2-3 वर्ष चौथीत असताना दुसऱ्यांच्या घरी होतो. नंतर आजी आली. 9वीला 10वीला असताना आजीला म्हणलं, आता घर नाही मला ठेवायचं, मला लॉजची सवय झाली पाहिजे. मग सेलूला 1 वर्ष लॉजमध्ये होतो, कारण औरंगाबादला मला लॉजमध्ये राहावं लागेल, मला घरची सवय नको. हे माझं गणित होतं. आणि मी लॉजची सवय केली. त्यावेळी चिचुकाचे पिठं चांगल्या याच्यामध्ये पिठामध्ये मिळवून देत होते. खौट लागायची ती, पण मी खाल्ली नाही. म्हणलं हे याच्यातच राहिलं पाहिजे, हाताने कपडे धुतले पाहिजे. लग्न झाल्यानंतरही मी हाताने धुवू लागलो. मग आई म्हणली, अरे बायको आली, आता तरी धुवू नको. सगळं हाताने. बाप्पासाहेबांनी लावलेल्या सगळ्या सवयी होत्या आणि मुळातच आम्ही त्या ढंगाचे होतो.
काय माहीत कोणती परिस्थिती समोर येते आणि कसं राहावं लागेल. सडकेवर ज्याला झोप येते त्याला गादी दिली तरी चालते, पण गादीशिवाय झोप येत नाही म्हटलं की तुम्ही गेले कामात. इंद्रियांचे लळे आपण देऊन त्याचा डाऊनफॉल केलं त्या माणसाचा असं समजा. अरे 3 दिवस देखील नाही अन्न मिळालं तर तुम्हाला काही वाटता कामा नये. शेंगदाण्यावर राहिलं तरी आपल्याला काही वाटत नाही. हे ज्यांनी प्रयोग केले त्यांना शेंगदाणे जरी मिळाले पुरे झाले, काही लागत नाही साधकांना. अशी भावस्थिती निर्माण केली पाहिजे. पण विद्यार्थी हाही साधक आहे. विद्यार्जन ही साधना आहे. ती करत असताना खाण्यापिण्याचे लाड क्लोज पाहिजे. त्याच्यातनं सुहास मोंडे जन्म घेतो, गोल्ड मेडलमध्ये सारखा येतो 3 वर्ष. तो म्हणला मी आयुष्यात खाल्लंच नाही, आईला पता लागू देत नव्हतो मी खातोय म्हणून. आज सांगतोय म्हणाला की मी काहीही खाल्लेलं नाही. आईला सांगत असलं तर ते हीच झाली असती म्हणे. आणि मला म्हणे तुम्हालाही मी सांगितलं नाही. खाण्याने सगळ्या आयुष्याची बर्बादी विद्यार्थ्यांची होते, कारण इंद्रियांचे लाड चालतात. इंद्रियांच्या लाडामुळे त्याचा डाऊनफॉल होतो. मनोन इंद्रिये एके जाणता पुरुष जाणतेणी पुरुके. अरे बाप्पासाहेब भेटले, सराठ्याच्या भाज्या, लॉजमधलं खाणं नाही, म्हणून ज्यावेळेस ललिता काकू तुम्हाला म्हणतात त्या नाणी की पोरांना काहीही मिळालेलं नाही खायला, आज तुम्हाला किती मिळतं. ह्या पोरांना काहीही खायला मिळालेलं नाही. आळंदीतही आम्हाला काही खायला नसायचं महिना. तेव्हा घडल्या जातं बरं. खाऊन विद्यार्थी फार मोठा झाला, रेकॉर्ड कुठेच नाही.